वळूया पुढच्या बातमीकडे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड आज हाकेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। हाके यांची तब्येत खालावल्यामुळे काल ओबीसी बांधव आक्रमक झालेले होते। विविध ठिकाणी जाळपोळ करत रास्ता रोको सुद्धा करण्यात आला। दरम्यान तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। बुद्रे ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आमरण उपोषण करत आहेत। त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। खरं तर काल त्यांची प्रकृती जी ती खालावलेली होती आणि हाकेंची आणि वाघमारे यांची प्रकृती खाल्यामुळे जालन्यामध्ये कुठेतरी ओबीसी समाज जो तो आक्रमक झालेला होता। त्यांनी सोलापूर धुळे जो महामार्ग आहे तो बराच वेळ बंद ठेवलेला होता आणि टायर जाळून सरकारचा निषेध देखील केला होता। त्याचबरोबर कुठेतरी ओबीसी बांधव आक्रमक होताना जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी विनंती केलेली होती की आक्रमक होऊ नका, शांततेच्या मार्गाने आपल्याला हे उपोषण करायचंय। आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज उपोषण स्थळाला भेट देणार आहेत। त्याचबरोबर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील भेट देणार असल्याची माहिती आहे। आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर हे देखील उपोषणस्थळी येऊन लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज प्रशासनाकडून देखील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत ते लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।